हॅलो एव्हरीवन, तुम्हाला धूलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा मेनू खूप चविष्ट आहे आणि झटपट होणारा आहे. आज मी बनवली मटर स्टफ पुरी आणि चटपटीत आलूची भाजी. भाजी बनवण्यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि रफली कापून घ्यायचे. आता ह्यामध्ये थोडं दही टाकायचं, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि कोणताही 1 चमचा गरम मसाला. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व मसाला एकत्रित व्यवस्थित करून झाला की 15 मिनिटे साईडला ठेवून द्यायचा. कढईमध्ये तेल तापले की त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि 2 टमाट्याची पेस्ट करून टाकायची. आता ह्याला तेल सुटलं की आपण मॅरिनेट केलेले बटाटे टाकून घ्यायचे. आता 1 ते 2 मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता भाजी शिजण्यासाठी गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. आता भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. जर तुम्हाला दम आलू बनवायचे असेल तर सेम प्रोसिजर आहे, फक्त बटाटे आपल्याला छोटे वापरायचे आहेत. पुरीचे स्टफिंग बनवण्यासाठी मी हिरवे वाटाणे घेतले, त्यामध्ये 5-6 लसूण पाकळी, 3-4 हिरवी मिरची, थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि त्याला बारीक करून घेतले. कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडे धणे आणि बडीशोप टाकली व त्यामध्ये बारीक केलेले वाटाण्याचे मिश्रण टाकून घेतले आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेतले. मिश्रण थंड होतंय तोपर्यंत पुरीची तयारी करून घ्यायची. त्यासाठी 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यामध्ये थोडा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व थोडे थोडे पाणी टाकत पुरीसाठी मळतो तसे घट्ट पीठ मळून घ्यायचे. आता हे मिश्रण भरून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुरी तयार होते तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पुरी लहान व मोठे खूप आवडीने खातील. यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस देखील देऊ शकता किंवा दहीसोबत खायला देखील देऊ शकता. यात मैदा नसल्यामुळे ही रेसिपी हेल्दीसुद्धा आहे. पुरी तयार आहे. आता गरमागरम भाजीसोबत खायला द्यायची. आहे ना खूपच झटपट रेसिपी. अशाच सोप्या रेसिपीसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.